श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या सोमवारी 29 जूनला आलेली आहे वटपौर्णिमा. आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी प्रत्येक महिला वटसावित्री पौर्णिमेच्या या व्रताचा उपवास करते. दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत साजरे केले जाते. वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्यामागे धार्मिक महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण यमाकडून परत मिळवले होते. त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा केले जातात. आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेची तिथी ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी तिथी मानली जाते. देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहावी यासाठी पौर्णिमेच्या तिथीला लक्ष्मी देवीची पूजा सेवा केली जाते. दर महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीला सुद्धा आपण सत्यनारायण पूजन हे करत असतो. तसंच प्रत्येक सुवासिनी महिलेसाठी वटपौर्णिमेची तिथी ही सुद्धा खूपच अनन्यसाधारण आणि महत्त्वपूर्ण अशी तिथी आहे. आपल्या पतीच्या प्रगतीसाठी, त्याच्या कल्याणासाठी आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रत्येक महिला वटपौर्णिमेच्या व्रताचा उपवास करते आणि वडाच्या झाडाची पूजा करते. त्याचप्रमाणे प्रत्येक महिला आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा वटपौर्णिमेच्या तिथीला करत असते. आपल्या घराच्या प्रगतीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी काही महत्त्वपूर्ण उपाय वटपौर्णिमेच्या तिथीला करणं खूपच महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. या वटपौर्णिमेच्या तिथीला जर आपण हे महत्त्वपूर्ण उपाय केले तर त्याचे आपल्याला शुभफळ हे नक्कीच प्राप्त होत असतात. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे की जो आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये या ठिकाणी स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. आणि तसंच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित व्हावी आणि लक्ष्मी देवीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा यासाठी असा एक दिवा आपल्याला आपल्या घरी या दिवशी अवश्य लावायचा आहे. आपल्या घरामध्ये स्वस्तिक हे चिन्ह वटपौर्णिमेच्या तिथीला या ठिकाणी काढल्यामुळे आणि असा हा एक दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मीही आपल्या घरावर प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी माता वास करेल आणि यामुळे आपल्या घरातलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकेल. तर असा हा एक उपाय आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी कसा करायचा आहे, स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला आपल्या घरामध्ये या दिवशी कुठे काढायचं आहे, एक दिवा हा आपल्याला देवी लक्ष्मीसाठी कसा कुठे लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या वटपौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या पूजेसोबत काही खास महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा केले जातात. कारण आपण या वटपौर्णिमेच्या शुभ दिनी जर काही महत्त्वपूर्ण उपाय करू तर त्याचे फळे आपल्याला निश्चितच मिळत असते. जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणींचा सामना हा करावा लागत असेल, पैशांची बरकत ही तुमच्या घरामध्ये नसेल, आलेला पैसा हा टिकत नसेल, अनाठायी खर्च होत असेल, तुमच्या घरात जर गरिबी आणि दारिद्र्य असेल तर यासारख्या पैशांसंबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. स्वस्तिक या चिन्हाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. स्वस्तिक हे चिन्ह मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि तसंच शुभतेचं सुद्धा प्रतीक मानलं जातं. स्वस्तिक हे चिन्ह ज्या ठिकाणी काढलं जातं तर तिथे 4ही दिशांची सर्व सकारात्मक ऊर्जा ही एकत्रित होत असते आणि यामुळे आपण असं हे स्वस्तिक चिन्ह जर आपल्या घरामध्ये काढलं तर यामुळे आपल्या घरामध्ये 4ही दिशांची सर्व सकारात्मक ऊर्जाही येत असते. स्वस्तिक या चिन्हामध्ये सूर्य, इंद्र, वायू आणि पृथ्वी आणि तसंच साक्षात माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू तसंच ब्रह्मदेव आणि शिवपार्वतीचा वास आहे. आणि त्याचप्रमाणे श्री गणेशाचा सुद्धा स्वस्तिक चिन्हामध्ये समावेश असतो. आणि पौर्णिमेच्या तिथीला आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण खास उपाय हे करतच असतो. त्याचप्रमाणे आपल्या घरातलं दारिद्र्य दूर व्हावं यासाठी सत्यनारायणाची पूजा ही सुद्धा आपण पौर्णिमेच्या तिथीला करत असतो. आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह आपल्या घरामध्ये या ठिकाणी या दिवशी काढायचं आहे. कोणतीही पूजा करताना किंवा कोणतेही शुभ कार्य करत असताना स्वस्तिक हे चिन्ह काढलं जात असतं. तर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद ही टाकून घ्यायची आहे. आणि तसंच गंगाजल तुमच्याकडे असेल तर ते गंगाजल सुद्धा तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात. आणि गंगाजल जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही थोडंसं गोमित्र तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्वच्छ स्नान हे या दिवशी करून घ्यायचं आहे.
आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला लगेचच करायचा आहे. हा उपाय करण्यापूर्वी स्वस्तिक हे चिन्ह काढण्यापूर्वी आपल्याला आपलं घर हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. आपलं घर हे आपल्याला झाडून घ्यायचं आहे आणि तसंच स्वच्छ पुसूनसुद्धा घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा आपल्याला आधी करून घ्यायची आहे. आणि यानंतर एक वाटी घेऊन त्यामध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि या कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याचा गंध हा तयार करून घ्यायचा आहे. आणि यासोबतच काही अखंड अक्षता यासुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि तसंच हळदी कुंकू हे सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. आणि यानंतर या कुंकवानेच आपल्याला ज्या कुंकवाचा आपण गंध हा तयार केलेला आहे तर त्या कुंकवानेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. त्यासाठीच आपलं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्याला सकाळी स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरची जी काही जागा आहे तर ती जागासुद्धा आपल्याला झाडून पुसून स्वच्छ करून घ्यायची आहे. तसंच मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठासुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे. उंबरठ्याचं पूजन आपल्याला या दिवशी अवश्य करायचं आहे. आणि मुख्य प्रवेशद्वाराभोवती आपल्याला छान छोटीशी सुंदर रांगोळीसुद्धा अवश्य काढायची आहे. तर याप्रमाणे उंबरठ्याचं लेपन करून झाल्यानंतर, उंबरठा पूजन करून झाल्यानंतर आणि दाराभोवती छान सुंदरशी रांगोळी काढून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक हे चिन्ह, आपण जो गंध तयार केलेला आहे कुंकवाचा, तर त्याने काढायचं आहे. आणि स्वस्तिक हे चिन्ह काढत असताना स्वस्तिक चिन्हामधले 4ही बिंदू आणि दोन्ही साईडच्या उभ्या 2 रेषा यासुद्धा आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर अवश्य काढायच्या आहेत. या पद्धतीने जेव्हा तुम्ही स्वस्तिक हे चिन्ह काढाल तर तेव्हा ते पूर्ण स्वस्तिक चिन्ह तयार होत असतं. आणि असे हे स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर त्या स्वस्तिक चिन्हावर अखंड अक्षता या आपल्याला चिकटवायच्या आहेत. आणि त्यासोबत या स्वस्तिक चिन्हाची हळदी कुंकू अर्पण करून आपल्याला पूजासुद्धा करून घ्यायची आहे. आणि तसंच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर सुद्धा आपल्याला दोन्ही साईडने स्वस्तिक हे चिन्ह याच कुंकवाने काढायचं आहे. आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्व काही असतं, कारण या प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये सकारात्मकता, माता लक्ष्मी प्रवेश करत असते. आणि म्हणूनच आपल्या मुख्य उंबरठ्यावर सुद्धा आपल्याला असे 2 स्वस्तिकाचे चिन्ह हे काढायचे आहेत दोन्ही साईडने. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे नक्की आकर्षित ही होईलच. तर याप्रमाणे मुख्य प्रवेशद्वारावर आणि उंबरठ्यावर दोन्ही साईडने एक स्वस्तिक चिन्ह हे आपल्याला या दिवशी काढायचं आहे. आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक हे चिन्ह काढल्यामुळे कुठलीही निगेटिव्ह एनर्जी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. 4ही दिशांची सर्व सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. आणि म्हणून असं हे स्वस्तिक चिन्ह आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि उंबरठ्यावर आपल्याला या दिवशी अवश्य काढायचं आहे. त्याचप्रमाणे यानंतर एक स्वस्तिक चिन्ह हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये काढायचं आहे. आपल्या देवघराची जी मागची बाजू आहे तर तिथे आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. आणि हे स्वस्तिक चिन्ह देवघरामध्ये काढून झाल्यानंतर त्यालासुद्धा आपल्याला अखंड अक्षता या लावायच्या आहेत आणि हळद कुंकू लावून त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आणि त्याचप्रमाणे एक स्वस्तिक चिन्ह हे आपल्याला आपल्या किचनमध्ये काढायचं आहे. आपल्या किचनमध्ये गॅस शेगडीच्या मागची जी भिंत असते तर त्या भिंतीवर आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. आपल्या किचनमध्ये साक्षात अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीसोबतच अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा ही केली जात असते, जेणेकरून आपल्या घरामध्ये अन्नधान्याची, धनधान्याची नेहमी बरकत राहील. धनधान्याची कमतरता ही आपल्याला कधीही भासणार नाही. आणि म्हणूनच असं एक स्वस्तिक चिन्ह आपल्याला आपल्या किचनमध्ये गॅस शेगडीच्या मागच्या भिंतीवर काढायचं आहे. आणि तिथे सुद्धा या स्वस्तिक चिन्हाला सुद्धा आपल्याला अखंड अक्षता या लावायच्या आहेत आणि हळद कुंकू लावून त्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर एक स्वस्तिक चिन्ह हे आपल्याला तुळशीपाशी सुद्धा काढायचं आहे. आपल्या तुळशीचं जे काही वृंदावन असेल किंवा तुळशीची जी कुठली कुंडी असेल तर तिथेच आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह हे काढायचं आहे. कारण तुळशी मातेलाच लक्ष्मी मातेचंच प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच पौर्णिमेच्या तिथीला तुळशीपाशी सुद्धा आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जिथे कुठे थोडेफार पैसे किंवा दागिने किंवा महत्त्वाचे कागदपत्र आपण ठेवत असतो तर त्या तिजोरीमध्ये सुद्धा आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. आणि तुळशीपाशी काढलेलं स्वस्तिक आणि तिजोरीमध्ये काढलेलं स्वस्तिक यांना सुद्धा आपल्याला अखंड अक्षता या चिटकवायच्या आहेत आणि हळद कुंकू लावून त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह का काढायचं आहे तर पैशांना आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांना सुद्धा लक्ष्मीचंच रूप मानलं जातं. आणि म्हणूनच लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व्हावी यासाठीच आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. तर अशा पद्धतीने पौर्णिमेच्या तिथीला आपल्याला आपल्या घरामध्ये सांगितलेल्या सर्व ठिकाणी स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला अवश्य काढायचं आहे. आणि हे स्वस्तिक चिन्ह आपल्याला सकाळीच आपल्या घरामध्ये सांगितलेल्या सर्व ठिकाणी काढायचं आहे. आणि यानंतर एक दिवासुद्धा आपल्याला लावायचा आहे. आणि हा दिवा आपल्याला संध्याकाळी
संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्या घरामध्ये लावायचा आहे. आणि हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह आधी काढून घ्यायचं आहे आणि त्यावर थोड्याशा अखंड अक्षता या ठेवायच्या आहेत आणि त्यावर एक दिवा ठेवून तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्ही एक मातीची पणती घेतलीत तर हे चालेल किंवा कुठल्याही धातूचा दिवा तुम्ही घेतलात तरीसुद्धा चालेल. आणि या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात ही लावायची आहे आणि तसंच या दिव्यामध्ये एक फूल असलेली अखंड लवंग आणि एक हिरवी वेलची ही आपल्याला टाकायची आहे. आणि त्यानंतर हा दिवा त्या प्लेटमध्ये ठेवून आपल्याला तो प्रज्वलित करायचा आहे. आणि यानंतर ही दिवा ठेवलेली प्लेट आपल्या घरामध्ये जी उत्तर दिशा आहे तर त्या उत्तर दिशेला हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. कारण उत्तर ही दिशा माता लक्ष्मीची आणि कुबेराची दिशा मानली जाते. आणि म्हणूनच पौर्णिमेला असा हा दिवा जर आपण आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला लावला तर यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये वास करेल. आणि या दिव्याखाली आपण जे काही तांदूळ टाकले आहेत तर ते दुसऱ्या दिवशी आपण त्या प्लेटमधून काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. आणि या दिव्यामध्ये घातलेली लवंग आणि वेलची ही आपल्याला त्या दिव्यामध्ये दुसऱ्या दिवशी 2-3 कापराच्या वड्या घेऊन त्यामध्ये ठेवून त्या जाळून टाकायच्या आहेत. आणि याचा जो धूर असेल तर तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे. असं केल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मकता ही नष्ट होते. सर्व नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती ही आपल्या घरातील नष्ट होत असते. आणि म्हणून असा हा दिवा आपल्याला संध्याकाळी 6 वाजेनंतर आपल्या घरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे सोमवारी 29 जूनला लावायचा आहे. हा दिवा रात्री कमीत कमी 12 वाजेपर्यंत चालू राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर असा हा उपाय पौर्णिमेच्या तिथीला आपल्याला आपल्या घरी करायचा आहे. तुम्हीसुद्धा हा उपाय पौर्णिमेला नक्की करून बघा. तुम्हालासुद्धा याचा खूप छान अनुभव हा नक्की येईल. तुमच्या घरातली गरिबी, दारिद्र्य ही संपूर्णपणे नष्ट होईल. आणि म्हणून या पौर्णिमेच्या तिथीला तुम्ही तुमच्या घरामध्ये सांगितलेल्या ठिकाणी स्वस्तिक हे चिन्ह अवश्य काढा आणि संध्याकाळी असा हा दिवा देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अवश्य लावा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.